गोष्टी घराकडील. लेखक व्यंकटेश माडगूळकर. भाग 1. जुन्या घराची आठवण. गावात शिरले की 4 एक घरे सोडून आमचे जुने घर होते. खरे तर ब्राह्मणांचे घर ब्राह्मण आळीतच असायचे, पण आमच्या उजव्या बाजूला तुका कंडऱ्याचा शेजार होता. मागे तुळशीराम पाटलाचा वाडा होता. समोर रामाण असल्याची माडी होती आणि डाव्या बाजूला तर चक्क रामोसवाडा होता. एल्मार रामोशाच्या शेजाराने आमचे देशस्थ ब्राह्मणांचे घर उभे होते. मात्र शेजाऱ्याच्या मानाने ते बरेच मोठे होते. चौकोनी आकाराचे आणि चांगले 60-70 खणांचे. गावात भावकीत कुणाघरही लग्नकार्य असले की जाणोसा आमच्या वाड्यात असे. समोरून बघणाऱ्याला मात्र हे घर आत इतके मोठे असेल असे मुळीच वाटत नसे, कारण या एवढ्या घराला शोभेल असा दरवाजा पुढे नव्हता. ओबडधोबड दगडाने बांधलेल्या दर्शनी भिंतीला केवळ लहानशी अशी एक चौकट, तिला दारसुद्धा नाही. पावसाळ्याच्या दिवसात आतला चौक हिरव्यागार गवताने भरून जाई आणि मोकळी गुरे वासरे बेधडक आत शिरून ते खात राहत. उन्हाळ्यात वाळवण घातले की कंडऱ्याची शेरडे कोकरे हमेशा त्याच्यावर येऊन पडत. रामोशाच्या कोंबड्यांना तर या चौकाचे फारच आकर्षण वाटे. चौकातले किडे दाणे टिपीत त्या दिवसभर हिंडत. कोंबडा मागे लागला की मान खाली घालून को करीत माजगर सोप्यातून फडफडत. संध्याकाळ झाली की सोप्यातल्या कोनाड्यात चढून बसत आणि एखाद्या वेळी गुळगुळीत पांढरे अंडेही घालीत. भटक्या कुत्र्यांचे लोंपाटही बाहेरून आले की उघड्या दारातून आत घुसे आणि सोपा माजगर स्वयंपाकघर ओलांडून परसाच्या भिंतीवर उड्या मारून पार निघून जाई. कैकाड्याची, बेलदाराची किंवा गाढवी सोनाराची पाले गावाबाहेर पडली की त्यांची कळाव घालून सोडलेली गाढवे रात्री अपरात्री आत शिरत. पावसा पाण्याला आडोसा घेत आमच्या गुरांसाठी रचून ठेवलेली वैरण खाऊन जोगावत. हे असे वर्षानुवर्ष चालले होते, पण त्या चौकटीला 2 फळ्या मारून घेण्याच्या खटपटीत कोणी पडले नाही. बरे, बांधणाऱ्यानेही एवढे चौसोपी घर बांधले आणि दरवाजा करायचा कसा ठेवला? कंडऱ्याच्या शेरडांनी वाळवण खाल्ले किंवा रामोशाच्या कोंबडीने सोप्याच्या कोनाड्यात अंडे घातले की माझ्या आईकडून सारा इतिहास खड्या आवाजात बोलला जाई. वाडा पुरा झाला आणि आता दरवाजा बसवायचा, तेवढ्यात माझे आजोबा वारले. त्यांनी सगळी तयारी केली होती. फळ्या चौकट्या कापून रंधून ठेवल्या होत्या. खिळेमुळेसुद्धा आणून ठेवले होते, पण माझ्या वडिलांच्या हातून ते अपुरे कार्य त्यांच्या हयातीत पुरे झाले नाही. आज करू, उद्या करू, आज सुतार गावी गेला, उद्या त्याला गोड वाटेनासे झाले, असे होता होता 30-35 वर्षांचा काळ निघून गेला. त्या फळ्या ते खिळेमुळे कामातून जाऊ लागले. मग केव्हा तरी माझ्या काकांनी किडून पडलेली त्यातील एक फळी काढली, कुऱ्हाड घेतली आणि तिच्या फाळी करून सरपणाची अडचण भागविली. अर्थातच मग हळूहळू सगळा दरवाजा फोडला गेला. कापून रंधून ठेवलेला तो महागडा भला मोठा दरवाजा आंघोळीचे पाणी तपविण्यासाठी खर्ची पडला. त्या चौकटीतून आत गेले की उजव्या हाताला 5 खणी सोपा होता. बाकीच्या इमारतीच्या मानाने हा सोपा नवीन दिसे, कारण तो नंतर आजोबांनी निम्मे घर धाकट्या भावाला दिल्यावर बांधला होता. बाजीनानांना मात्र इमारत उभी करणे जमले नाही. मला चांगले कळू लागेपर्यंत त्या न बांधल्या गेलेल्या सोप्याच्या जोत्यावर म्हातारे बाजीनाना टकळीवर लोकर कातीत बसत. एवढे वय झाले तरी तो म्हातारा चांगला काटक होता. त्याचा उभट आणि गोरापान चेहरा सुरकुत्यांनी भरून गेला होता. केस पांढरे शुभ्र झाले होते, तरी ते राणामाळात खपत. अंगात बाराबंदी घातलेले आणि रुंद कासोट्याचे धोतर नेसलेले बाजीनाना हातात खुरपे घेऊन रानातले तण काढायला वाड्याबाहेर पडत असलेले मला अजून आठवतात. त्यांनी डोक्यावर घेतलेल्या त्या धोत्राच्या घडीचा फिकट तांबूस रंग आणि त्यांच्या पायातील जोड्यांचा आवाजसुद्धा मला नीट आठवतो. चौकातल्या कोपऱ्यात लावलेल्या कडुलिंबाच्या रोपाची, प्राजक्ताची घ्यावी तशी काळजी ते कसे घेत. जेवून आचवायला सुद्धा त्यांच्या आळ्याशी कसे येत. आपल्या बारीक आवाजात आम्हा पोरांची चेष्टा कशी करीत. मला आठवते, बाजीनानांसारख्या माणसांची जात आता कायमची नाहीशी झाली आहे. नानांनी लावलेले हे लिंबाचे रोपटे पुढे केवढे तरी मोठे झाले. उन्हाळ्यात त्याची सावली अंगणाचा बराचसा भाग व्यापून राही आणि तो मोहरला म्हणजे कसा सुरेख वास सगळ्या घरभर हिंडत राही. दुपारी सगळीकडे शांत असे आणि त्याच्या हिरव्या डहाळीवर बसून साळुंख्या मंजूळ बोलत
कावळा कावळीचे एक जोडपे उंचशा फांदीवर एकमेकाला अगदी खेटून बसलेले असे. दिवस मावळू लागला की कुठूनशा अनेक चिमण्या गोळा होत आणि विलक्षण गोंधळ करीत. कुणी कुठे बसून रात्रीची झोप घ्यावी हे शेवटपर्यंत ठरत नसे. दिवे लागेपर्यंत हा तंटा चालूच राही. आम्ही दिव्या दिव्या दीपककार म्हटले आणि जुन्या सोप्यातल्या चौकटीपाशी समई जळू लागली की भांडता भांडताच त्या झोपी जात. सारे शांत होई. वाऱ्याच्या थंडगार झुळका येऊ लागत. येताना कधी गवताचा झकास वास तर कधी गुराख्याने सोबत्याला घातलेली उंच सात बरोबर आणत. लिंबाच्या डहाळ्या कुजबुजू लागत. पिठल्याने पोळलेली तोंडे घेऊन झोपण्यासाठी नव्या सोप्यात आले की आडाशी असलेल्या हलकड्यात बसलेला एखादा चिमणा दिसायचा आणि अंगरखे पासोड्या घेऊन त्याला पकडायची धमाल उडायची. घाबरलेला चिमणा इकडे तिकडे भरारत राही. पासोडीचा फटकारा बसून जमिनीशी पडे, फिरून वर फडफडे आणि मग आतून आई ओरडे, "अरे चांडाळांनो, का लागता पाखराच्या मागे? रात्री त्याचे डोळे जातात रे. त्याला माराल तर पोरं मुकी होतील तुमची." मांजराला मारले की काशीला जावे लागते याबद्दल त्या काळी कधी शंकासुद्धा आली नाही. चिमण्या मारल्यावर पुढे पोरे मुकी जन्माला येतील या धास्तीने चिमण्यांचा पाठलाग सोडून झोपण्यासाठी आम्ही पासोडीखाली मुकाट शिरत असू. नव्या सोप्यात पाकोळ्यांची वस्ती होती. कडीपाटाच्या चिरांतून फटीतून त्या पोरे घालीत. त्यातले एखादे खाली पडे. आमच्या भूतदयेचा त्याच्यावर इतका मारा होई की लवकरच बिचारे मरून जाई. चिमण्या झोपल्या की या पाकोळ्या बाहेर पडत आणि भरारू लागत. कधीकधी त्या इतक्या खालून जात की जुन्या सोप्यात अंथरूण टाकून करुणाष्टके म्हणत बसलेल्या आईच्या डोक्याला त्यांच्या पंखांचा स्पर्श होई आणि अचपळ मन माझे नावरे आवरिता म्हणता म्हणता मध्येच थांबून ती ओरडे, "अरे पोरांनो, या पाकोळ्यांनी भंडावलं रे, बघा त्यांच्याकडे." आणि मग उडत्या फळाची आज्ञा घेऊन आम्ही पाकोळ्या मारण्याची मोहीम सुरू करीत असू. आईला ते बघवत नसे. ती मागील दारी जाऊन बसे. मग चिमण्यांप्रमाणे पाकोळ्या मारून आपल्याला किंवा आपल्या पोराबाळांना काही इजा पोचत नाही याची आम्हाला खात्री असे. सकाळची उन्हे जोते चढून वर येत. नव्या सोप्याला आडवी बांधलेली गुढीची लांब लचक काठी चिवचिवणाऱ्या चिमण्यांनी भरून जाई. त्यांच्याकडे बघत त्या कोवळ्या उन्हात कर्दळीच्या हिरव्या पानांवर बाजरीची शिळी भाकरी आणि हिरव्या मिरच्यांचा ठेचा याची न्याहारी आम्ही भावंडे करीत असू. पुढे समांतर आडवा असा जुना सोपा होता. या जुन्या सोप्याच्या जमिनीत मुरमाबरोबर आत रुतून बसलेले धामुके सापडत आणि आम्ही एकमेकांना सांगत असू की पूर्वी आपल्या घरी खूप मेंढरं होती. बाबा वारल्यावर हळूहळू तीही एकामागून एक अशी मरून गेली. बाबळीच्या शेंगा खाऊन जगवलेली मेंढरं वाड्यात बसत. त्यांनी टाकलेल्या लेंड्यातून ही बाबळीची बी जमिनीत रुतलं आहे. आजोबांच्या काळी आपल्या घरी केवढे वैभव होते याची साक्ष देणारे हे धामुके तेव्हा किती मौल्यवान वाटत. आणि जुन्या सोप्यात एक चमत्कारिक तुळई होती. तिच्या खाली झोपले की रात्री ओरडत उठायला होत असे. ही तुळई बाबांची आठवण देई. त्या ढानक म्हाताऱ्याने जेव्हा हा वाडा बांधला तेव्हा त्याला लागणारे लाकूड नाही तेथून गोळा केले. एका कुणब्याच्या मळ्यात मोठे झाड होते. तो म्हणाला, "बाबा रे, हे एकच झाड माझ्यापाशी हाय आणि त्याच्या खाली बी म्हसोबा. कडक देव तो, त्याची सावली कशी तोडतोस?" पण बाबाला विधिनिषेध नव्हता. कमरेला उपरणे आवळून त्याने शेंदूर माखलेला म्हसोबा उचलला आणि उन्हात ठेवला. 4 लोक बोलावून ते झाड तोडले, कापले, रांधले आणि घराला तुळई बसवून टाकली. ती ही तुळई. एखादा पांतस्थ चुकून तिच्या खाली झोपला तरी त्याला झोपेतून उठवून ही हकीकत आम्ही सांगत असू. जुन्या सोप्यानंतर आत माझघर होते. कुठेही खिडकी नसलेल्या या माझघराला पडदे घालून एक अंधारी जागा केली होती. तिला सांदाडी म्हणत. जुन्या सोप्यातल्या तुळईपेक्षा कितीतरी पटींनी आदर बाळगावा अशी ही सांदाडी अनेक जुन्या वस्तूंची खाण होती. माझे आजोबा ज्याच्यावर झोपत तो भला मोठा लाकडी पलंग निखळून तिथेच टाकला होता. पेरणीची चाळी, मोडका कंदील, पीकदाणी, दिवे, पराती, हंडे, रांगोळे, वासे, फळ्या, खिळ्या कड्यांनी भरलेला पोवरा, पाट्या, कुदळी फावडी अशा अनेक वस्तू तिथे वर्षानुवर्ष धूळ खात पडल्या होत्या. मोठ्या माणसांची नजर चुकवून त्या उजेडात आणाव्यात आणि बघाव्यात असे मला फार वाटे. ही इच्छा फार बळावली म्हणजे सांदाडीच्या आत 2 पावले टाकून कोंदट हवेचे श्वास घेत आणि काळोखाकडे डोळे ताणून मी उभा राही.
विलक्षण अशा जिज्ञासेबरोबर तशीच भीतीही मनात असे. साप विंचवाची नव्हे, त्याही पलीकडचे असे काही तिथे असले पाहिजे असे वाटे. मग कधी धाकट्या भावाला सोबत घेऊन ही गूढ जागा शोधण्यासाठी मी निघे. हातातल्या समईचा मंद प्रकाश काळोखाला काही वेगळाच रंग देई. माझ्या श्वासाने समईची ज्योत हले, त्याबरोबर भिंतीवरच्या चमत्कारिक सावल्यांना जीव येई. गार घामाचे ओघळ कानांमागून सुटत, पाऊल पाऊल पुढे जाता जाता एखादा उंदीर खडबडे आणि भिवून ओरडणाऱ्या भावाला धीर देत मी लगबगीने बाहेर दिवसाच्या उजेडात येत असे. घरातल्या मांजरीशिवाय निर्वेदपणे असा वावर तेथे कोणाचाही नसे. उंदराच्या शिकारीसाठी दिवसभर ती तिथे टपून असे. तिची पोरेही तेथेच जन्माला येत आणि मोठी होत. आणि अशा या सांदाडीत माझी आई बाळंत होत असे. ती बाज, ते घोंगडे, तो तेलाचा आणि शेपाच्या धुराचा वास हे सगळे मला नीट आठवते. बाळंतपण त्यातलाच आजार या काळात त्या काळ्याकुट्ट अंधारात ती महिनोन महिने पडून असे. तिच्यापाशी जाण्याचे धाडस मला मुळीच होत नसे. मग तिनेच कधी हाक मारली म्हणजे दबत दबत जाऊन मी बाजल्यावर बसत असे. बाळाचे पापे घेत असे. दूध, वेखण आणि तेल यांच्या वासाने हे पापे माखलेले असत. पण त्या बाजेवर बसून हळीव अगर डिंकाचा लाडू खाताना माझे डोळे मात्र समईच्या प्रकाशा पलीकडील त्या गूढ काळोखाकडे असत. तान्हे मूल फार रडू लागले म्हणजे हातात दिवा घेऊन आई सांदाडीचे कोपरे शोधी. त्या अगोदर मला संवाद पडवलेला असे. मी विचारी, आई काय हुडकतीस? आई म्हणे, बाळाची किरकिर हुडकते. पुढे विचारायचे मी विसरून जाई. दिव्याच्या पिवळ्या प्रकाशात येणाऱ्या कोपऱ्याकडे बघत राही आणि दिवा वर उचलून आई म्हणे, अरे पुन्हा विचार की. आई काय हुडकतीस? बाळाची किरकिर हुडकते. आई काय हुडकतेस? बाळाची किरकिर हुडकते. एवढीच प्रश्नोत्तरे पुन्हा पुन्हा होत सांदी कोपरे शोधले जात आणि मग आईचे बाळ किरकिरायचे थांबे. माझघरातून चौकट ओलांडून आत गेले की स्वयंपाकघर होते. तिथे शिंक्यावर ठेवलेल्या ज्वारी बाजरीच्या भाकरीचा सुरेख वासही येई आणि या वासाबरोबर तोंडी लावण्यासाठी असलेल्या दूध दुभत्याचा ओशट वासही असे. स्वयंपाकघरातल्या त्या भल्या मोठ्या पेटीवर बसण्याबद्दल वडिलांची आम्ही किती बोलणी खावीत. का रे, खाली बसलं तर जमीन रुतते काय? ती पेटी आणि उंबरा याशिवाय घरात बसायला जागाच नाही काय? जर पुन्हा कोणी पेटीवर बसलेलं दिसलं तर पडेच तोवर मार देईन. पण हा नियम पाळणे फार कठीण जाई. कधी काळी गावच्या येदू सुताराने केलेली ही पेटी खूप मोठी होती आणि दरवाजाप्रमाणेच तिला झाकण लावायचे राहून गेले होते. केवळ एक जाड फळी हेच तिचे झाकण होते. ती सरकवली आहे याचे भान न राहून माझा मोठा भाऊ एकदा तिच्यात पडला होता. लोण्याने आणि तुपाने त्याची चड्डी भरून गेलेली होती. या पेटीमागेही इतिहास होता. आई सांगे, बाळांनो, तुमचा आजा मोठा करारी माणूस होता. मी लग्न होऊन या घरी नांदायला आले. घरात दूध दुभतं ठेवण्यासाठी बंदिस्त जागा नव्हती. पण बोलायचं कुणाला? मी आपलं सारं शिंक्यावर ठेवी. एकदा मांजरानं उडी मारली आणि सारं दूध सांडलं. टाक देखील भांड्यात उरला नाही. बाबा पूजेला बसले होते. थोड्याच वेळानं हाक आली, दूध दे ग पोरी नैवेद्याला. मी धीर करून म्हटलं, दुभतं ठेवायला पेटी नाही. शिंक्यावर मांजरानं उडी मारली आणि दूध सांडलं. नैवेद्यापुरतंसुद्धा नाही. साखर देते. यावर म्हातारा काही बोलला नाही. मात्र पूजा संपताच अंगावरचे सोवळे तसेच ठेवून स्वारी बाहेर पडली. चावडीसमोर जाऊन आरडाओरडा केला. 4 लोक गोळा केले. लाकूड पैदा करून ते सुतार मेटावर नेऊन टाकलं. फळ्या रंधूण होईपर्यंत तुमचा आजा तिथं राहिला आणि संध्याकाळी 4 माणसांनी ही पेटी घरी आणून ठेवली. तेव्हा त्यानं अन्न घेतलं. धन्यवाद. भाग 1 मधील उर्वरित भाग पुढच्या व्हिडिओमध्ये.